ज्योतिबांच्या या अर्थपूर्ण अखंडानं आजच्या प्रयोगाला सुरुवात झाली आणि आता आमच्या नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होईल. पण म्हटलं ही बाकीची मंडळी काय होईपर्यंत तुमच्याशी थोडंसं बोलावं. थोडक्यात नाटकाची चौथी भिंत ओलांडून तुम्हाला आमच्या नाटकात सहभागी करून द्यावं. म्हणून तर इतिहासातलं हे पात्र असूनही बराबर वर्ष मागे टाकत मी आज तुमच्यासमोर उभा आहे. आमच्या नाटकाच्या दिग्दर्शकानं हे नाटक थोडं वेगळ्या पद्धतीनं तुमच्यापुढे आणायचं ठरवलं आणि तसंच उभंही केलं. म्हणजे बघा ना, आमच्या नाटकात ना विंगा ना मागचा पडदा ना पुढचा पडदा. हो एवढंच काय तर आमच्या नाटकात ब्लॅकआउट आणि इंटरवल सुद्धा नाही. ज्योतिबांचं चरित्र सलग त्यांच्या विचारांचा परामर्श घेत आम्ही तुमच्यापुढे मांडणार आहोत आणि आम्ही नाटकातील सर्वच पात्र तुमच्याशी संवाद साधत इतिहास वास्तवातली सीमारेषा पुसत तुम्हाला ज्योतीच्या गोष्टीत इन्व्हॉल्व करून घेणार. तर मी गोविंद फुले, म्हणजे आम्ही मूळचे फुले नाही बरं का, आम्ही मूळचे गोरे. पेशव्यांनी त्यांच्या वाड्यावर फुलं आणि फुलांपासून तयार होणाऱ्या वस्तू पुरवायचं काम आम्हाला दिलं. आम्ही ते इमानं केलं. होता पेशव्यांनी त्यांची खाजगीकडची एक बाग आम्हाला सांभाळायला दिली. पुढे आमच्या सेवेवर खुश होऊन पेशव्यांनी एक जमीन आम्हाला इनाम म्हणून दिली आणि तेव्हापासून लोक आम्हाला फुले या नावाने ओळखायला लागले. ज्योती साधारण वर्षाचा झाला असेल नसेल तेव्हा त्याची आई चिमणाबाई देवाघरी निघून गेली. ज्योती हाडापेराला मजबूत होता, तो दिसायला देखणा होता. त्यात वयाच्या 7व्या वर्षी आम्ही त्याला मराठी शाळेत घातलं. त्याला चांगलं लिहिता वाचता यायला लागलं, हिशोबही चांगला करू लागला. पुढे वयाच्या 13व्या वर्षी आम्ही त्याचं लग्न सातारा जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नेवसे पाटील यांच्या मुलीशी म्हणजे सावित्रीशी अगदी धूमधडाक्यात लावून दिलं. लग्नानंतर ज्योती स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत शिकवला. ज्योती स्वतंत्र विचाराचा होता, नेहमी आपल्या माणसांचा विचार करणारा, त्यांचं भलं कसं होईल यासाठी धडपडणारा, झगडणारा. पण मला त्याचे विचार काही पटत नाही आणि या विषयावरून आमचे नेहमी वाद व्हायचे. पण ज्योती ऐकायचं नाही आणि अखेरीस त्या वादाची ठिणगी पडलीच. सावित्री, अगं ये सावित्री. हां आता फुलांची तोडी आपल्याला करायची म्हणजे थोडा वेळ होणार. आता संस्थेला ज्योती असता म्हणजे वाईटाला लवकर उरकला असतं. पण हल्ली मळ्यातली कामं करायला आहेत पण म्हणा. गोऱ्या साहेबांची जुबान शिकण्यापासून त्याचं वागणं बोलणं फार बोलून गेले. खरं काय चार लोक शिकला